पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे। सोबतच मोदींची कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजेच CCEA सोबत सुद्धा बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये आर्थिक धोरण, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर आर्थिक सुधारणांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कळते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाममध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली। ओमर अब्दुल्लांच्या कार्यकाळातील श्रीनगर आणि जम्मू या दोन राजधानींच्या बाहेर होणारी ही पहिली बैठक ठरली। या बैठकीमध्ये पर्यटन क्षेत्रातील संबंधितांशी संवाद साधून एप्रिलमधील हल्ल्यानंतर पर्यटन पूर्वपदावर कसं आणावं याबाबतची चर्चा झाली। सध्या पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग आणि गुलमर्ग इथे हॉटेल्समध्ये पर्यटकांची संख्या चांगलीच घटली आहे। कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर विजय शाह यांनी केलेल्या विधाना प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी आहे। शाह हे मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आहेत। सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने कोर्टामध्ये स्टेटस रिपोर्ट सादर केलाय। SITचा हा अहवाल विजय शाह यांचे वकील आणि सरकारी वकिलांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। अहवालाच्या आधारे कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाईल। 3 IPS अधिकाऱ्यांच्या SITने इंदूर जिल्ह्यातील मानपूर पोलीस ठाण्यातून या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि कागदपत्र गोळा करून आपला अहवाल सादर केलेला आहे। 26/11 हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाची आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातील विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे। यापूर्वी राणानं कुटुंबियांशी बोलण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती। मात्र कुटुंबातील व्यक्तींशी संवादादरम्यान तो संवेदनशील माहिती सांगू शकतो अशी शक्यता असल्यानं NIAनं या याचिकेला विरोध दर्शवला होता। त्यामुळे न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे। दरम्यान आज सुनावणी दरम्यान न्यायालय काय निर्णय देत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। भारत नेपाळ सीमेवर ड्रोन हालचालींमुळे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। सोमवारी संध्याकाळी नेपाळहून भारतीय हद्दीमध्ये ड्रोन सदृश वस्तू आढळून आली, त्यामुळे खळबळ माजली। 15 ते 20 ड्रोन जवळपास 40 मिनिटं बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील कमला सीमा चौकीच्या परिसरामध्ये घुटमळत होते आणि त्यानंतर ते नेपाळमध्ये परत गेले। ड्रोनच्या हालचालीनंतर बिहार पोलिसांनी भारत नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी केला। जानकीनगर सीमेवरच्या चौकीवरील जवानांनी सुद्धा या हालचाली पाहिल्याची माहिती आहे। माजी खासदार गुलाम नबी आझाद यांची परदेश दौऱ्यादरम्यान तब्येत बिघडली होती आणि तब्येत बिघडल्यानं त्यांना कुवेतमधल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र आझाद यांची प्रकृती आता स्थिर आहे। त्यांना वैद्यकीय देखरेखीसाठी ठेवलं गेलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी परदेशात गेलेल्या भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात आझाद यांचा समावेश आहे। भारताची निर्यात यंदा 1 लाख कोटींचा टप्पा पार करणार आहे। देशाची वस्तू आणि सेवा क्षेत्राची निर्यात या आर्थिक वर्षामध्ये 1 लाख कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने व्यक्त केलेला आहे। फिफ्थ जेन एअरक्राफ्टची निर्मिती आता भारतात होणार आहे। जेन एअरक्राफ्ट भारतामध्ये बनवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे। राजनाथ सिंह यांच्याकडून प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला गेलाय। भारतीय एजन्सी आणि खासगी कंपन्या संयुक्तपणे विमानाची निर्मिती करणार आहेत। विमानाच्या निर्मितीचं काम एरोनॉटिकल डिपार्टमेंट एजन्सीकडे असणार आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं आणि BSF कडून आता ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ जारी करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये BSF जवानांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचं दिसतंय। तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान दहशतवाद्यांना कशा प्रकारे घुसवत होती ते सुद्धा समोर आलंय। या दरम्यान 40 ते 50 दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय। छत्तीसगडमध्ये सुकुमातील 18 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आणि शिणबस्तरमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी सुद्धा आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आता राज्य सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व योजनांचे फायदे मिळतील। शासकीय योजनांचा फायदा मिळवण्यासाठी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। नियत नेलनार योजना यशस्वी होत असल्याचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलाय। यासह प्रशासनाने सगळ्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे।
कोलकाता उच्च न्यायालयानं हुगळी चिंचुरा नगरपालिकेला फटकारलं. पेन्शन ही चॅरिटी नसून हा कर्मचाऱ्याचा कायदेशीर अधिकार आहे. पेन्शनला उशीर होणं न्यायाच्या तत्वांच्या विरोधात आहे. पेन्शनला एक दिवस सुद्धा उशीर होऊ नये अशा शब्दात कोलकाता उच्च न्यायालयानं हुगळी चिंचुरा नगरपालिकेला फटकारलं. पालिकेने 148 कर्मचाऱ्यांचा वेतन देण्यामध्ये तांत्रिक कारण देऊन उशीर केला होता आणि हे सगळे कर्मचारी गट ड श्रेणीत निवृत्त झाले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित या दिमाखदार सोहळ्यामध्ये कला, समाजसेवा, सार्वजनिक व्यवहारासह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल व्यक्तींचा गौरव करण्यात आला. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्काराचा याच्यात समावेश होता. तो दुसरा टप्पा होता आणि यामध्ये कला क्षेत्रात अच्युत पालव, अशोक सराफ, अश्विनी भिडे देशपांडे यांना पुरस्कृत करण्यात आलं. तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये अरुंधती भट्टाचार्य आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये विलास डांगरे यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिओ ब्लॅकरॉक असेट मॅनेजमेंट कंपनीला सेबीनं म्युच्युअल फंड व्यवसाय करण्यास मंजुरी दिलेली आहे. देशामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये वाढ होते आणि या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक उत्पादनं कंपनीच्या वतीनं आणली जाणार आहेत. याशिवाय संस्थात्मक गुंतवणूकदारांना सुद्धा गुंतवणुकीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ब्लॅकरॉक ही जगातील सगळ्यात मोठी गुंतवणूक कंपनी आहे आणि जिओ कंपनी भारतातील सर्वात बलाढ्य रिलायन्स समूहाचा एक हिस्सा आहे. या दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीतून निर्माण झालेल्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून म्युच्युअल फंडची विस्तृत श्रेणी दिली जाणार आहे. डेल्टा एअरलाइन्सच्या विमानामध्ये कबुतराचा मुक्त संचार पाहायला मिळाला. एका प्रवाशानं विमानाच्या आत उडणाऱ्या या कबुतराला पकडण्याचा प्रयत्न केला. हे विमान इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मॅडिसनकडे जाण्याच्या तयारीत होतं आणि विमान धावपट्टीकडे जाण्याआधीच बॅगेज हँडलर्सनी एक कबूतर आत पकडलं होतं. मात्र विमान रनवेच्या दिशेनं जाऊ लागल्यानंतर अचानक दुसरं कबूतर दिसलं. प्रवाशानं जॅकेटच्या साहाय्यानं केबिनमध्ये उडणाऱ्या या कबुतराला अडवायचा प्रयत्न केला. हार्वर्डमधील प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात निदर्शनं केली. व्हाईट हाऊसने हार्वर्ड विद्यापीठाला पाठवलेल्या मागण्यांची यादी फेटाळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ट्रम्प प्रशासनानं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले असून विद्यापीठाला मिळणारं अनुदान रोखण्याची धमकी दिलेली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही सगळी निदर्शनं केली. अमेरिकेमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकन दूतावासानं महत्त्वाचा इशारा दिला. विद्यार्थ्यांनी वर्ग चुकवले, अभ्यासक्रमातून बाहेर पडले किंवा कोणतीही माहिती न देता कोर्स सोडला तर त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द केला जाऊ शकतो, असं दूतावासानं स्पष्ट केलं. 2023 मध्ये भारतातील अमेरिकन दूतावासानं जवळपास 1.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी व्हिसा जारी केलेले होते आणि जगातील सर्व देशांच्या तुलनेमध्ये ते सर्वाधिक होते. अमेरिकेच्या भारतातील मिशननं 14 लाख व्हिसा प्रक्रिया केलेले आहेत आणि ही एक विक्रमी कामगिरी ठरलेली आहे. अमेरिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हिसा घेऊन येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार असल्याचं अमेरिकेच्या राज्य विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी स्पष्ट केलंय. आम्ही वैयक्तिक व्हिसा किंवा कोणत्या एका व्यक्तीबद्दल निर्णय घेतल्याचं बोलत नाही. मात्र देशात येणाऱ्या व्यक्तीची तपासणीची प्रक्रिया आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो आणि पुढे सुद्धा तशीच घेणार आहोत. तुम्ही विद्यार्थी असाल, पर्यटक असाल किंवा कोणताही व्हिसा घेऊन येत असाल तरीही तपासणी होणारच. मात्र हे तपासणी करणं वादग्रस्त का ठरतंय हे समजत नाही, असं त्या म्हणाल्या.